जिभेचे चोचले. पण ते तेवढेच खायचं, थोडासा जास्त खाला तर त्रास होण्याची चान्स. प्रेक्षक नमस्कार, मी सध्या अतुल द्रविड सरांच्या घरी आहे. त्यांनी सुंदर पाहुणचार केला आहे. भारतीय खाद्यसंस्कृती ग्रेट आहे, त्यात वारकरी संप्रदायाशी कनेक्ट असणारं व्यक्तिमत्व आणि जग फिरलेला सगळा अनुभव. त्यांनी मला प्रवासातून आलेल्या पहिल्यांदा जेवणाचा मेजवानीवरती बसवलं. मी तुम्हाला ताट दाखवतो. हे बघा, त्यांनी अतिशय स्वादिष्ट जेवण बनवलं आहे. सर आपल्यासोबत आहेत. सर रामकृष्ण. रामकृष्ण माऊली, आपण आलात, धन्यवाद. हो, आत्ता त्यांची आपण सविस्तर मुलाखत घेणार आहे. हा मी का व्हिडिओ करतोय माहिती आहे? त्याचं कारण आहे, हे वारकरी संप्रदायामध्ये आदर आहे ना, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, दया, क्षमा, शांती, तिथे देवाची वस्ती, जे साधू संतांनी सांगितलं हे अनुभवायला मिळतं. आपल्याकडे पाहुणा आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा मला जेवणाच्या ताटावरती बसवलं. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना, आणि ती पुण्यात बरं का, ही गोष्ट खूप कौतुकास्पद आहे. मी सविस्तर मुलाखत घेईन, तुम्ही तिकडे पहा. काय बोलू इच्छिताय भारतीय संस्कृती? ॲक्च्युली आमच्याकडे सर्व सात्विक असतं, तिखटाचं प्रमाण कमी, आणि शक्यतो सर्व त्याच्यातले रस जेवणामध्ये असावे त्याच्या प्रमाणात. चटणी असते, थोडीशी भाजी असते. हां, चटणी आहे, भाजी आहे, रसम सारखं हे आहे, सार आहे तो मला वाटतं की. आणि हैदराबादी तुम्ही असं काहीतरी चटणी. हैदराबादमध्ये आमचे एक हे बघा, ती चटणी राहतात, पलीकडची काळसर दिसते ती. हां, तिथे हैदराबादी एक चटणी म्हणते, बरंग. हां हां, त्याचा मसाला थोडासा वेगळा असतो, आंबट, गोड आणि तिखट. तिन्ही प्रकार त्याच्यामध्ये तुमच्या चवीला लागतात. क्या जिभेचे चोचले. जिभेचे चोचले. पण ते तेवढेच खायचं, थोडासा जास्त खाला तर त्रास होण्याचे चान्सेस आहे. येस येस. सो खूप धन्यवाद. त्यांची प्रेक्षक सविस्तर मुलाखत तुम्ही नक्की पहा, आपल्या चॅनलवरती आहे.